असतानाही माझा मायबाप मराठा समाज एकजूट ताकदीनं उभा आहे. मराठा समाजाचं हे ऋण येणारी पिढी कधीच विसरणार नाही. कारण मराठा आरक्षण हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आता शेवटच्या टप्प्यात मराठा आरक्षण आहे. मायबाप मराठा कडीला मराठी रेटत नाही तिकडे कोणाला थंडी वाजत म्हणून शेकतच म्हणायचं. म्हणजे मुंबईला इशारा केला काय तुम्ही असं शेकणार आहे तिथे सुद्धा. मराठा आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यात आहे. 54 लाख नोंदी मराठ्यांच्या आतापर्यंत मिळाल्या. 2-4 लोकांना जरी त्याचा लाभ झाला तरी आजच 2 कोटी मराठी आरक्षणात गेलेत. मायबाप भाऊ आजच 2 कोटी. आता लढाई सरसकटसाठी. उन्हाला पावसाला आणि थंडीला आता घाबरू नका. लेकर अधिकारी झालेले आणि मोठे झालेले बघायचे असतील तर आपल्याला कष्ट करावे लागणार आहे. तुम्ही आणि आम्ही एकत्र मिळून हा संघर्ष पुढे न्यायचा. आपल्या लेकरानं 70 वर्षापासून या आरक्षणाची वाट बघितली. आता मराठ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. मराठ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की जे लोक म्हणत होते ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, आता मराठ्यांना नेमकं ओबीसीचं आरक्षण मिळालं. आपल्याला वेळोवेळी फसवलं गेलं. आपल्याला सांगितलं जायचं तुमचं आरक्षण 50% वर आहे. ते आरक्षण टिकत नाही. आपलं आरक्षण 50% आतमध्ये. आणि मराठ्यांनी आता ते सिद्ध करून दाखवलं की 50% आत ओबीसी आरक्षणात मराठा आहे आणि आम्ही ते आरक्षण घेणार आणि मिळवणार सुद्धा. कोणी कितीही वळवळ करू द्या, कोणाच्या आचेने आता काय होत नाही. कोणीही आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही. देव जरी आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही. तर त्या छगन भुजबळची काय मजाल. तुझा बंदोबस्त करायला मराठे सज्ज झालेले, तू काळजी करू नको. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची भाषा तू आता तरी बंद कर. ओबीसी बांधवांनी तुला हात दाखवलाय. त्यांना वाटतं हा राजकारणी माणूस आहे. सामान्य मराठ्यात आणि सामान्य ओबीसी बांधवात वाद लावण्याचा प्रयत्न करतोय. त्याला प्रत्येक वेळेस सांगितलं आपण मराठ्यांविषयी विषारी आग ओकू नको. काल बीडला आलताच, लईच मोठी आळी त्याला, दमत निघत नाही त्याला. आला आणि काहीतरी बराळा ती दवी. मी त्याला सांगितलंय एकदा आरक्षण मिळून देतो याकडे बघतोच आता किती दम येतोय. त्याला एवढं कळत नाही ओबीसी आरक्षणात मी मराठ्याला येऊन देणार नाही. अरे गेले ना मराठा आरक्षणात, तू झोप ना. तुला कसं कळत नाही, याला कसंच मंत्री केलं हेच कळत नाही. मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला, त्यात काल काय म्हणला जणू त्यो, कुणबी प्रमाणपत्र जर दिले तर आम्ही चॅलेंज करू. भारत देशात मराठाची एक जात अशी आहे की त्याच्या शासकीय नोंदी ओबीसी आरक्षणातल्या सापडल्यात. बाकी कोणालाही कुठल्याही नोंदी न सापडता किंवा मागास सिद्ध न करता आरक्षण दिलंय. आमच्या जर चॅलेंज होणार असले तर तुझ्या 1 घंट्याच्या आत देशातलं सगळ्याचे सगळं आरक्षण रद्द होऊ शकतं, एकाच घंट्यात. पण आम्हाला तुमचं वाटलं नाही करायचं. मराठ्यांची नियत साफ आहे. कोर्टानं सुद्धा, सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल कमिशनचा जजमेंट स्वीकारलेला नाही, तरी आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं. तुम्हाला मागास सिद्ध केलेलं नाही हे आम्हाला माहिती आहे.
तरी आम्हाला गोरगरीब ओबीसींचं वाटोळं नाही करायचं. आम्हाला माहिती आहे तुमची जनगणना पण झालेली नाही. इंग्रजांना दिलेली जनगणना तुम्ही दिली तरी आम्हाला तुमचं वाटोळं नाही करायचं. ओबीसीच्या जातीची यादी तयार करायची सांगितली तीही केली नाही, हेही आम्हाला माहिती आहे, तरी पण आम्हाला नाही वाटोळा करायचं. पण तुम्ही जर आमच्या शासकीय नोंदी असून तशा भाषा करणार असाल तर मराठ्यांचा नाविलाज आहे. आम्हाला नाही तर मग कोणालाच नाही. तुमचं सुद्धा सगळं रद्द होऊ शकतं, पण आम्हाला गोरगरिबांचा वाटोळा नाही करायचं. मायबाप मराठ्यांना त्याला काय उड्या मारायचे तर मारू द्या. मराठे ओबीसी आरक्षणात गेले. सामान्य ओबीसी बांधवांना आणि सामान्य मराठा बांधवांना फक्त एकमेकाच्या गावखेड्यात अंगावर नाही जायचं, कारण हे राजकीय फायदा उचलण्यासाठी आपल्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. नाही वाद होऊ द्यायचा. आपल्याला आता आरक्षण मिळत आलंय. आपली लढाई फक्त सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी. त्यासाठी मराठ्यांनी मुंबईची हाक दिली. सगळ्यांनी ठरवलं की आता मुंबईकडे जायचं. मी 17 तारखेच्या बैठकीत म्हणलो होतो, म्हणलं जाऊ राव जरा एखादी फाईट इथंच आणून मग जाऊ. हे पोट्टे असे बेकार आहेत मराठीचे, खाली बसलेले म्हणतात म्हणा म्हणा मुंबई म्हणा मुंबई म्हणा. मला लावलंच मुंबई म्हणलं काय करा, म्हणलं चला मुंबई. का करता मग आता? बरं गप्प बसत नाही ते पोट्टे. गप्प बसायला पाहिजे की नाही? गप्प बस. 9 वाजले काय? 9 वाजणाऱ्या पुढच्या लोकांचं कामच नाही भाऊ तिकडे यायचं. अरे मुंबईला जायची तारीख ठरली. 20 जानेवारीपर्यंत गप बसायचं तर गप नाही बसले. इतके नमुने येते. पोट्टे मराठ्यांचे सोपे नाहीत. कोणी काही टाकलं नाही का नाही त्याच्यात तशी हाणली. कोणीतरी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून दिलाय. कोणतरी मसडीच घेऊन निघालं मुंबईला. त्या सरकारने केलं मला बेजार. ते म्हणजे वय तुम्ही मसडीवर येणार आहेत का? हा म्हणलं मला नाही माहित. वाजन टाकलं त्याला विचार. मग त्या पोट्टे इतके कलाकार त्या मसडीवर उलट तोंड करून बसले आणि तेच फोटो टाकले. एका मसडीवर 2-2, 3-3 बसले. सरकारला आपण त्याच वेळेस सांगितलं होतं मराठ्यांच्या नादी लागू नका, कारण मराठ्यांचा हक्काचं आरक्षण ते तुम्ही द्या. नाही ऐकलं. आता मराठ्यांनी मुंबईकडे जाण्याची घोषणा केली. मायबापा हो आता मुंबईकडे चला, आता घरी नका बसू. आपल्या पोरांना जर अधिकारी झालेलं तुम्हाला या आरक्षणातून बघायचं असलं, आपल्या पोरांना उच्च शिक्षण घेतलेले पोरं तुम्हाला बघायचे असतील, मुंबईकडे चला. आता कोणी घरी राहू नका. तुमच्याकडे ऐकता येईल पण मला याच टेन्शन घेतलंय सरकारने. ते म्हणते येते आल्यावर का करते. मला एकदा एक जण प्रतिनिधी प्रश्नच विचारला. ते म्हणले तुमचे मुक्काम डोंगरात कमून येत. म्हणलं तू आम्ही डोंगर सोडून गेल्यावर मागे येऊन बघ कमून येत. त्यांनी ते वारी सारखं धरलं होतं. वारी ही गावात मुक्कामाला असती. आता आपल्या संघात 2-2.5 करोड पोरं आहेत. मराठा समाजाचे माणसं आहेत. यांना जर एखाद्या गावात मुक्कामाला ठुलं आणि जर पाठ भिताडाच्या आडून बसले ते गाव मेलक राहिले 6 महिने. त्यामुळे त्याला म्हणलं डोंगरात ठुले. ते म्हणतो अयो यासाठी डोंगरात येत का? मुंबईला आल्यावर म्हणलं तिथं जागा मिळेल तिथं. त्यातलं एक जण म्हणतो 4000 टॉयलेट केलेत आम्ही तुमच्या व्यवस्थेसाठी. आता मराठ्याचे पोट्टे इतके बेकार आहेत. जर एखाद आत गेलं 2-3 घंटे जर बाहेर नाही आलं तर बाकीजण काय करायचं? आणि परत हे म्हणतात आम्हाला मंत्र्याच्या गाद्या कसल्यात बघायच्या, त्याचं घर कसलंय. त्या कचाट्यात जर त्याला गादी सापडली त्याचा कार्यक्रमच झाला त्या गादीचा.
काही काही पोस्ट टाकते, मला इमान बघायचं आता का पंख्यावर बसून त्याच्या जाऊन. त्यामुळे हे ते प्रचंड लोडमध्ये यायला लागले आणि मी जास्त लोडमध्ये यायला लागलो त्यांच्यापेक्षा. मी यासाठी लोडला यायला लागलो, माझ्या आधीच मुंबई फुल होती का पण मी इकडेच राहतो का काही इतके तयारीला लागले. एक जणाला मग मी त्या दिवशी 17 तारखेच्या बैठकीत सांगितलं 20 तारखेच्या आत कामावर कोण घ्या, आपल्याला मुंबईकडे जायचंय. एका पट्ट्यानं व्हिडिओ टाकलाय, त्याने गव्हाला इतकं पाणी दिलं की त्याचा गहू सगळा शेवाळाय रानच. तेव्हा तो माघारी तर वापसाच नाही झाला पाहिजे. बघा पोर मध्ये डिझेल बंद केलं, म्हणलं डिझेल. एक जणांनी ती कमेंट टाकले खाली, डिझेल जर नाही मिळालं तर गाड्या न्यायच्या कशा. एका पोरानं ट्रॅक्टरला ते सौर ऊर्जेच बसून घेतलं, म्हणला थेट मुंबईतच ट्रॅक्टर थांबणार आपला आता. त्यांच्या पुढचे मराठीचे पोर सरकारला वेळोवेळी सांगितलं तुम्ही खेटू नका, एकदा तुम्ही अंतर्वालीत प्रयोग केला पुन्हा करू नका, तुम्हाला जड जाईल. झालं गेलं ते विसरून जा, त्या भानगडीत पुन्हा पडण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे राज्य मराठ्यांशिवाय चालू शकत नाही. तुमचं रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल. आम्ही आमच्या पोराच्या न्यायासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मराठ्यांनी आता ठरवलंय 20 जानेवारीला इतकी प्रचंड मोठी धडक मुंबईत मारायची. सरकारने जर आपल्याला 4 बाजूने घेरलं तर मराठे 10 बाजूला घेरून मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार. आंदोलन आमचं शांततेत होणार, पण माघार मात्र आता आम्ही घेत नाही. माघार घ्यायची किती दिवस, आम्हाला सुद्धा मर्यादात 7 महिने सरकारला वेळ दिलाय. आमच्या लेकरा बाळाचे मुर्दे आमच्या डोळ्यात एकटा पडत असताना आम्ही नाही बघू शकत. हजारो पोरांवरती केसेस झाल्यात, 250 पेक्षा जास्त बलिदान गेलेत. ज्या आत्महत्या झाल्यात त्या माय माऊलीच्या कंपाळाचं कुंकू या सरकारमुळेच पुसलंय. त्या लेकरांचाही स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली. कित्येक जणांचे अपघात झालेत. अंतरवालीला कार्यक्रम होता, त्यावेळेस 24 तास लोकांना पाणी मिळालं नाही. एकाही माझ्या मायबाप मराठ्यानं तक्रार केली नाही, आम्हाला पाणी मिळालं नाही, आमचे हाल झाले. मराठ्यांनी सहन केलं. त्याला माहित होतं एक दिवस माझ्या लेकराला नाही मिळाल, आम्ही ती ही शक्ती वायाला नाही जाऊ देणार. सरकारने आणखीन तरी भानावर येऊन महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी आरक्षणात सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या. नसता 20 जानेवारीला मराठा समाजाने मुंबईकडे कूच केलीच म्हणून समजा. आता नाही थांबत मराठे. फक्त मराठ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांना शांततेत जायचं आणि शांततेत द्यायचं. उद्रेक जाळपोळ करणारा आंदोलक आपला नाही. मराठ्यांनी नुसती मुंबईत मांडी जरी घातली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांना आरक्षण मिळालाच म्हणून समजा. आपल्याला ही मायबापावर लढाई जिंकायची. 80% लढाई आपण जिंकत आणली. जे 54 लाख नोंदी सापडल्यात त्या सगळ्या बांधवांना किती प्रमाणपत्र आतापर्यंत दिले आणि का दिले नाहीत, हे प्रश्न विचारल्याच्या नंतर उद्याच्याला सकाळी 8 वाजता अंतरवालीला सरकारचं शिष्टमंडळ येतंय. आपलं म्हणणं आहे ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात त्यांचे सगळे प्रमाणपत्र तातडीनं द्या. जे कक्ष स्थापन केलेत त्या कक्षावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या 24 तास नेमणुका करा आणि ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळ्या परिवारांना त्याचा लाभ द्या. आणि जो सरसकट शब्द आहे किंवा रक्ताचे सोयरे तो शब्द मध्ये घ्या. मराठ्यांना मुंबईकडे जायची हवस नाही, परंतु तुम्ही जर मराठ्यांना 20 तारखेच्या आत आरक्षण नाही दिलं आणि एकदा जर आम्ही अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला, चर्चा बंद. आम्ही मुंबईपर्यंत थांबणार नाही म्हणजे नाही.
आपल्या सगळ्या कुंभारे पिंपळगावच्या बांधवांना आणि परिसरातल्या मायबाप मराठ्यांना माझी विनंती, मुंबईकडे जायची तयारी करा. आता जर थांबलात तर पुढच्या पिढ्या माफ नाही करणार. तुम्ही जर झोपलात पोरांचं वाटलं झालं म्हणून समजा. आता इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा होणार आहे. घराघरातले मराठ्यांचे पोरं इथं मोठे होणार आहेत. आरक्षणासाठी सगळ्यांनी आता लढायला सावध व्हा. घरी नका बसू. रातपाट एक करतोय. होय, माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत. आरक्षण देऊन मराठ्यांच्या पोरावर त्याच्या अंगावर या आरक्षणाच्या माध्यमातून वर्दी आणि अधिकारी झालेला बघायचं. या आरक्षणामुळे क्लास 1 ते क्लास 4चे अधिकारी झालेले आपल्याला बघायचे. IAS IPS दर्जाचे अधिकारी झालेले आपल्याला याच आरक्षणातून बघायचे. म्हणून रातपाट एक करून फिरतोय. रात्री पण फिरतोय आणि दिवसा पण फिरतोय. आता रात्रंदिवस कष्ट करायची वेळ आली. या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून तुमच्याही पायाला हात लावून सांगतो, अशी संधी पुन्हा नाही येणार. या संधीचं आपल्याला सोनं करायचं. शेवटच्या टप्प्यात आरक्षण आहे. सगळ्यांनी जागा आणि गावाची गावं पुन्हा एकदा पिंजून काढा. घराघरातला मराठा जागा करा. गावागावात पुन्हा जनजागृती करून मराठ्यांना मुंबईकडे येण्याची विनंती करा. आपण जितक्या ताकदीने जाऊ तितक्या लवकर मराठ्यांना आरक्षण मिळणार. आता मागं नाही हटायचं. कितीही त्रास झाला तरी मी हटत नाही. माझं तर एकाने कामच केलं माझ्या पायाचं, चालताच आहे ना मला, तरी मी हटत नाही. पुरा पाय दुखतो माझा. 6वा 7वा दिवस. काल जर नीट झाला, आज लगेच एक जण तुडीला. पाठीमागच्या दौऱ्यात एक जण आलं तर माझ्याकडं, टाकलेली होती का तिने. त्या असं तरा चलत आलं, त्याच्या पायात अशी टप्पू चप्पल होती. ते आलं जोरात आणि त्याने असा दणका बसला पायाला, मग अर्ध नकच उडलं. मी त्याला लय लोटलं पण ते लय टप्पू होतं, मला सरकलच नाही ते मागं. मराठ्यांनी 2 कामं करा. स्वतःच्या लेकरासाठी आयुष्याचं त्याला आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. मराठ्यांची प्रगती कोणीच रोखू शकत नाही जगात, कोणीच. आणि बांधा बी टोकराचे कमी करा. बांध रे टोकरी देत घेणं देणं. 2-2 पिढ्या झाल्यात त्या बांधासाठी एकमेकाला बोला ना. आरक्षण तर आपल्याला आता आणलंय. मराठ्यांची आशा मावळ होती आरक्षण मिळेल की नाही. आता हा संघर्ष आणि लढाई किती दिवस करायची. मराठा खचून गेला होता. लढायचं किती दिवस. आरक्षण कधी मिळणार. रात्रंदिवस कष्ट करून कर्ज काढून पोरं शिकवले. कधी काळी आरक्षणाचा लाभ आमच्या लेकराच्या वाट्याला येईल की नाही. मोठमोठाले आंदोलन झाले तरी आरक्षणाचा ठाव कोणालाच लागत नव्हता. आपण काम करताना 2 केले. शोध मोहीम सुरू केली. मराठ्यांचं आरक्षण कुठं आहे आणि मराठ्यांना आरक्षण कोण मिळू देत नाही. या 2 गोष्टीवरती अगोदर शोधायला सुरुवात केली. मराठ्यांचं आरक्षण 50% आत की वर. मराठा ओबीसी आरक्षणात आहे की नाही हे शोधलं. याला विरोध करणारे कोण आणि मराठ्यांच्या हाताला माहिती मिळाली लागली. मराठे ओबीसी आरक्षणातच आहेत याचा पक्का पुरावा लागला आणि आंदोलन सुरू झालं. विरोध करणारी टोळी कोणती. मराठ्यांच्या विरोधात किती टीमा. कोण कशाची पेरणी करतोय, कोण कोणत्या विचाराची पेरणी करतोय. मराठ्यांच्या डोक्यात आरक्षण घातलं कोणचं आणि मराठ्यांना आरक्षण मिळणारे कोणचं याचा शोध लागल्याच्या नंतरच हे आंदोलन सुरू झालं. आणि विरोध करणारे सगळे टोळी उलटी पालटी करण्याचं काम मराठ्यांनी केलं. आणि मराठी ओबीसी आरक्षणात असलेले मराठ्यांनी ते सिद्ध केलं. आम्ही ओबीसी आरक्षणात येत आरक्षण घ्यायला सुद्धा मराठ्यांनी सुरुवात केली.
याचबरोबर मराठ्यांनी आणखी 2 कामं केले. मराठ्यांना नाव ठेवलं जायचं, मराठा कधी एक येत नाही, हा खेकड्यासारखा एकमेकाचे पाय ओढतो. हेही मराठ्यांनी पुसून काढलं. अंतरवालीला मराठ्यांना हाक दिली, स्वतःच्या मुलासाठी आणि आरक्षणासाठी एकजूट व्हा. राज्यातल्या कानाकोपऱ्यातला करोडच्या संख्येनं मराठा अंतरवालीत एकवटला आणि या देशाला दाखवून दिलं, मराठ्यांची अशी लाट, अशी सुनामी पुन्हा देशात कधीच उचलू शकत नाही. मराठे इतक्या ताकदीने अंतरवालीत आले, बांधावर मराठे उभा होते. 11 रस्ते होते, सगळेचे सगळे 20-20 किलोमीटर पर्यंत जाम होते. ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा बसत नव्हते हो मराठी. काहीचे ड्रोन उसात पडले तर आणखीन सापडले नाही, इतके मराठे आले. मराठ्यांना ही शक्ती वायाला नाही जाऊ द्यायची. आपल्या समाजानं खूप भोगलं हे आरक्षणासाठी. आपल्या आईबापाचं आपल्याला जर कष्टाचं चीज करायचं असलं, ही आरक्षणाचा शेवटचा टप्पा आता वाया नाही जाऊ द्यायचा. पहिल्या दिवशी जी शक्ती लावली ती शेवटपर्यंत लावायची. आता हे शेवटचं आरपारचं मुंबईतलं आंदोलन आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, कोणी आता घरी नका थांबू. ही लढाई आता जिंकायची आणि जिंकण्यासाठी आता मुंबईकडचे हाक मराठ्यांनी दिली. मराठी इतक्या ताकदीनं धडक मुंबईत मारणार आहेत. आत्तापर्यंत या महाराष्ट्रात आणि देशात इतक्या ताकदीची धडक कोणीच मारली नसन, इतक्या ताकदीची धडक मुंबईत राहणार. माता माऊल्यांनो, कुंभारे पिंपळगाव आणि परिसरातल्या माता माऊल्यांना सुद्धा माझी विनंती, गोदा पट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांनो महिला 20 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता अंतरवालीला येणार आहेत. आपल्या कुंभारी पिंपळगाव आणि परिसरातल्या सगळ्या माता माऊल्यांना माझी विनंती, तुम्ही 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता अंतरवालीला या. त्या माऊल्या यासाठी येणार आहेत, आपले लेकरं 500-600 किलोमीटरवर मराठा आरक्षण मिळावं म्हणून या लढाईसाठी अंतरवालीतून बाहेर पडणार आहेत. आणि या गोदा पट्ट्यातल्या गावागावातल्या लाखांना माता मावल्या त्या लेकरांना वाटा लावण्यासाठी अंतरवालीला येणार आहेत. वाटा लावण्यात इतकी ताकद आहे की मायबाप समाजानं जाणाऱ्या लेकराच्या पाठीवर जर मायानं हात फिरवला, मायबापाची भूमिका जर समाजाने निभावली, तर पोरांच्या अंगात 10 हत्तीचं बळ येतंय. ते मुंबईपर्यंत जाऊस तर मागं बघणार नाहीत आणि येताना आरक्षणच घेऊन येतील. तुमच्याही खांद्यावरती जबाबदारी आहे. कधीतरी मायबापाची भूमिका तुम्ही पार पाडा. तुमचा मुलगा त्यात असेल नसेल आम्हाला माहीत नाही, परंतु जाणारे मुलं तुमचेच समजा, तुमचे लेकरं त्यांच्यात बघा आणि मायेचा त्यांच्या डोक्यावरून हात फिरा. त्यांना वाटा लावण्यासाठी गोदा पट्ट्यातल्या लाखांनो महिला 20 जानेवारीला अंतरवालीत येणार आहेत. या कुंभारी पिंपळगाव आणि परिसरातल्या मराठ्यांची एकही गाडी घरी नाही राहिली पाहिजे. मोटरसायकल ज्या वाहन असतील ते सगळे. आपण पूर्वी असं ठरवलं होतं, या 2 दिवसापूर्वी गोदा पट्ट्यातल्या लाखांनो माता मावल्या येणार आहेत. यांनी अंतरवालीपासून गेवराईपर्यंत पायी वाटा लावायला यायचं, परंतु त्यात आपण थोडा आज बदल केला आहे. इतक्या लाखांनो माता मावल्या ह्या अंतरवाली ते गेवराईपर्यंत पायी चालतील, पण गाड्या ह्या अंतरवालीत राहणार आहेत. त्या लाखांनो माता मावल्यांना पुन्हा वापस यावं लागणार आहे. म्हणून आपण आपल्या गाड्या घेऊन, तुम्ही पायी नाही चाललात तरी चालत, तुमच्या गाड्या घेऊन जशाल तशा मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत तुम्ही तुमच्याच गाडीवर बसून यायचं आहे. म्हणजे तुम्हालाही त्रास होणार नाही आणि एक मोठी शक्ती सुद्धा निर्माण होईल. आता मात्र उद्या सकाळपासून कामाला लागा. आपल्या कुंभारे पिंपळगाव घनसावंगी तालुक्यातले गावाची गावं पुन्हा एकदा पिंजून काढा आणि सगळ्या माता मावल्यांना आणि आपल्या बांधवांना सांगा, अंतरवालीकडं 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता जायचं. कारण 9ला ते लेकरं अंतरवाली सोडणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची त्यांना गरज आहे. सगळ्यांनी आपण आपल्या घराला कुलप लावून 1 दिवस काम बंद ठेवा. तुमचं काम 1 दिवस बुडल, तुमचं नुकसान होईल, परंतु या माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं तुम्ही 1 दिवस काम बुडवल्यामुळं कल्याण होणार आहे, हे लक्षात असू दे.
लाखाच्या संख्येनं सगळे बाहेर पडा. जे मुंबईला येणार आहेत ते तयारीनं चला आणि जे मुंबईला येणार नाहीत त्यांनी वाट लावायला यायला कोणी विसरू नका. माणसांनी सुद्धा सगळेचे सगळे जालना जिल्ह्यातले आणि बीड जिल्ह्यातले या दोनही जिल्ह्यातल्या लोकांनी आव्हान करा. मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी वाट लावायला यायचं आणि जालना जिल्ह्यातल्या पण मराठवाड्यातले सगळे येणारे अंतरवालीतून निघणारे पुढं पुढं गेल्याच्या नंतर पुढं पुन्हा सहभागी लोक होणार आहेत. आपला करोडाचा आकडा हा पुण्याच्या पुढं निघाल्याच्या नंतर होईल. पण तुम्हाला एक सांगतो, मी एकटा असो किंवा 1 लाख असो, मी मात्र तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादावर मुंबईकडे 20 तारखेला निघणार आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, सगळ्यांना ताकदीनं तिकडे चला. आता नाही सुट्टी आणि आता नाही वेळ द्यायचा. कारण आपण वेळ द्यायचा किती दिवस आणि सहन करायचं किती दिवस. म्हणून तुम्हाला बार बार सांगतो, आता मागं नाही हटायचं. तुम्ही इतक्या थंडीत स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी बसलात, असेच कष्ट थोडे दिवस करा. आता जर थोडे दिवस हे लावून धरलं तर पोरांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. कारण सरकारनं कितीही षड्यंत्र असले तरी आपण ते उधळून लावणार आहेत आणि सरकारनं केले सुद्धा. मला याच्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला सांगायचे, ज्या काय वाहनं जे काय गाड्या जाणार आहेत यांचा खर्च गावातल्याच गोरगरीब मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी उचलला आहे. कोणीही या आंदोलनाच्या किंवा या रॅलीच्या किंवा या वारीच्या जीवावरती पैसे जमा करायचे नाही. आणि कोणी जर केले असतील किंवा कोणी जर दिले असतील, कोणी अधिकारी कोणी उद्योगपती यांनी त्यांचे मागं घ्यावं. कारण आम्ही परवा ऐकून घेणार नाहीत. हा लढा सामान्य मराठ्यांनी उभा केला आहे आणि सामान्य मराठीच याच्यात गावखेड्यातले पैसे जमा करून हा खर्च उचलत आहेत. बाकी कोणीही द्यायचे नाहीत. सरकारनेही कोणचे लोक फोडायचा प्रयत्न करू नका. नसता तुमचा कार्यक्रम उलटा सुलटा केल्याशिवाय मराठी तुम्हाला आता सोडणार नाही. माझी तुम्हाला पुन्हा एकदा जाता जाता विनंती, मला उशीर बी झाला याला, त्याबद्दल तुमची दिलगिरी बी व्यक्त करतो. काय करू, एक गाव होतं आधी, शिरसदेवी आणि कुंभारी पिंपळ, एकच गाव होतं जवळा म्हणून. जवळ का ते नाही, हे मराठीचे पोट्टे इतके बेकार आहेत. पुढच्याला फोन करून सांगितलं, ते म्हणले आमचे येणार आहे बा. लगेच रानमाळ्यावले म्हणले आमचं 3 किलोमीटर राव, चला ना. मग म्हणलं येतो काय, म्हणलं आता 2 तर झालेत. लगेच तिसऱ्याला कळलं. तिसरा म्हणलं आमचा अर्धा मसला 1.5 किलोमीटर आहे. म्हणलं जेवते मग तो आहे तिथं येतो, काय करू आता. लगेच बाटेपुरीवाले जागे झाले. ते म्हणले आमचं तर लय जवळ आहे, नुसतं फाट्यावर डुकून बघितलं तर गाव दिसतं. चला म्हणलं मग तुमच्या तिथं बी येतो. तिथून शिरसदेवीला आलो. कुणी त्या शेलूच्या लोकाला सांगितलं काय माहीत, ते म्हणले आमचं फाट्यावर सुद्धा 3 किलोमीटर आहे, घ्या. म्हणलं हा तुमचं घेतो. लगेच रामपुरी जागी झाली. रामपुरीवाले म्हणले आमचं तर त्यांच्या पुढं आलं ना शिवाचे. म्हणलं तुमच्या तिथं येतो. लगेच मनोबाई जावळ्याचा फोन आला. ते म्हणले ते ना आमचं म्हणजे वावराच्या कम्या देत आमची. म्हणलं मग तुमच्याकडे येतो, काय करू आता. तिथून ते कोठळा काय काठोड्याचे आले. रात्री 2 वाजता अंतरवालीला. ते म्हणले तुम्ही मनोबाई जावळ्याला येणार आहेत. पांदीना जर आले तर 1 किलोमीटर आहे. म्हणलं येतो पांदीना, काय करू मग आता. म्हणून इतका उशीर झाला. आणि रस्त्यात गाड्या अडीत, त्यामुळे उशीर झाला. जाणून बुजून नाही करत, पण माझी जीवाची पर्वा न करता मी या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून लढतोय. तुमच्या साथीची गरज आहे. रातपाट एक करा, मीही करतोय, तुम्ही पण करा. कारण ही लढाई एकाची नाही. आरक्षण जर एवढं सोपं असतं तर 70 वर्ष याला लागले नसते. आता कुठं मराठ्यांच्या हाताला यश लागले. विजयाचा गुलाल आरक्षण देऊन लेकराच्या डोक्यावर टाकायची वेळ आली. आरक्षणाचा गुलाल लेकरांच्या मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर पडू द्या मायबापाओ. ताकदीनं एकजूट राहा, आता साथ सोडू नका. मी नाही परवा करणार जीवाची. मी मागास शब्द दिलेला आहे माझ्या समाजाला की मी जीवनच या मराठा समाजासाठी अर्पण केलंय. या मायबाप समाजाशी मी कधीही गद्दारी करणार नाही. फक्त माझी तुम्हाला विनंती, आता मुंबईला जायसाठी कोणी मागं ओढू नका. सगळे ताकदीनं चला. जे वाहनं मिळतील ते घ्या, पण मुंबईच्या दिशेनं चला. आता थंडीचा कडाका वाढल्यामुळं मी जास्तीचा वेळ घेत नाही, परंतु तुम्हाला हात जोडून विनंती करून पुन्हा सांगतो, कितीही विरोधाच्या टोळ्या आपल्या विरोधात उठल्या तरी हा मनोज जरांगे तुमचा मुलगा त्यांना खंबीर आहे. सगळ्याला उलथं पालथं केल्याशिवाय मागं पुढं सरकणार नाहीत.
फक्त तुम्ही आता एकजूट अशी शेवटपर्यंत राहू द्या ही तुम्हाला विनंती. आणि मुंबईच्या दिशेनं ताकदीनं चला. उद्यापासून फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियावरती मुंबईचं आव्हान करा. जास्तीत जास्त सोशल मीडिया ताकदीनं चालवा. प्रत्येकानं मुंबईचं आव्हान करा. पाहुण्या रावळ्याला, मित्राला फोन लावताना मुंबईला जाण्याविषयी चर्चा करा. आणि 20 जानेवारीला जास्तीत जास्त कुंभारी, पिंपळगाव, घनसांगी तालुक्यातून जास्तीत जास्त लोक निघण्यासाठी बैठका सुरू करा. उद्यापासूनच बैठका सुरू करा. आणि माता मावल्यांनी या घनसांगी आणि कुंभारी, पिंपळगाव परिसरातल्या सगळ्या माता मावल्यांनी ताकदीनं त्या लेकरांना वाटा लावण्यासाठी एक दिवस या. कोणीही घरी राहू नका. घराला कुलप लावा आणि अंतरवालीकडे या. कारण तुम्ही एक दिवस याल पण ते पोरं तुमच्या बळावर आणि तुमच्या साथीवर आणि तुमच्या आशीर्वादावर येताना आरक्षणच घेऊन येतील. आणि तुम्हालाही शब्द देतो, जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय, घेतल्याशिवाय एक इंच सुद्धा माग हटणार नाही. शब्द देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचे. राष्ट्रगीताने आपण कार्यक्रमाचा आजच्या या सभेचा समारोप करणार आहोत. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचे.